subject plus have had plus been plus VING plus object plus adverb. We are going to make the sentences by this formula. Present perfect continuous tense आहे. आता पहा तुम्ही हे पाहिलंय की जर का टेन्स कंटिन्युअस असेल, आतापर्यंत आपण एक गोष्ट शिकलोय काय बरं, की जर टेन्स कंटिन्युअस असेल, इफ द टेन्स इज कंटिन्युअस, तर वर्बला काय लागतं, ING लागतं, बरोबर आहे का. इफ द टेन्स इज कंटिन्युअस वी जॉईन, व्हॉट वी जॉईन, we join ing to the verb. बरोबर आहे का. आपण वर्बला काय जॉईन करतो, ING जॉईन करतो. त्याच्यानंतर पण आता हे काय आहे, परफेक्ट, इट इज अ परफेक्ट कंटिन्युअस. आता कंटिन्युअस आहे म्हणून वर्बला ING जॉईन केलं. परफेक्ट आहे तर काय, परफेक्टचे हेल्पिंग वर्ब हॅव हॅज यूज केलं. ओके, पुढे थर्ड फॉर्म असतं ना परफेक्ट मध्ये, हे पाहे बीचं थर्ड फॉर्म आहे बीन. हॅव हॅज थर्ड फॉर्म परफेक्ट यूज केलं, कंटिन्युअसचं VING यूज केलं. सब्जेक्ट ऍट द एंडिंगला येतं, ऑब्जेक्ट पुढे आणि ऍडवर्ब सेकंड लास्ट ऑब्जेक्ट, लास्ट वन ऍडवर्ब, असा हा फॉर्म्युला तयार झालेला असतो. ठीक आहे. सब्जेक्ट प्लस हॅव हॅज, काय फॉर्म्युला आहे पहा, सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस बीन प्लस VING प्लस ऑब्जेक्ट प्लस ऍडवर्ब. पाठ करायला लागतोय हा फॉर्म्युला. सांगा बरं गाईज, एव्हरीबडी प्लीज टाइप आन्सर इन द चॅट बॉक्स व्हॉट एक्झॅक्टली द फॉर्म्युला इज. फॉर्म्युला काय आहे, सब्जेक्ट प्लस हॅव हॅज. What is the formula? You can see here, subject plus have had plus been plus VING plus object plus adverb. Subject plus have had plus been plus VING plus object plus adverb. याचा अर्थ असतो कोणीतरी काहीतरी करत आलेलं आहे. व्हॉट इज द मिनिंग, एक्झाम्पल मध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करणार की हा मिनिंग कसा होतो. कोणीतरी काहीतरी करत आलेलं आहे. व्हॉट द मिनिंग इज, कोणीतरी काहीतरी करत आलेलं आहे. दिस इज द मिनिंग. आता पहा, कोणीतरी काहीतरी करत आलेलं आहे. हिअर वी हॅव ऍक्च्युअली टेकन, आलं एंडिंगला, कोणीतरी काहीतरी करत आलेलं आहे. विराट भारतीय संघाचे नेतृत्व करत आलेलं आहे. ह्याचं काय म्हणणं असतं गाईज, व्हॉट दिस टेन्सेस, की एखादी गोष्ट पास्ट मध्ये चालू झालेली असते. भूतकाळात एखादी गोष्ट चालू झालेली आहे आणि आता सुद्धा ती गोष्ट कंटिन्यू चालूच आहे. ह्याला बोलतात प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. कोणीतरी काहीतरी करत आलेलं आहे. आपण असं नाही म्हणत मराठीमध्ये बोलताना करत आलेलं आहे, आपण असंच म्हणतो की करतोय. जसं मी सकाळपासून बॅचेस घेत आहे, सो मी घेत आलेली आहे, पास्ट मध्ये क्रिया चालू झाली अजून पण ती जर का चालूच आहे, तर मग प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये टाकावं लागतं. ते प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये नाही टाकू शकत, कारण मग प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये कोणत्या गोष्टीच्या एक पर्टिक्युलर टाइमसाठी, स्पेसिफिक छोट्याशा टाइम पिरियडसाठी जी गोष्ट चालू असते तेवढ्याशा टाइमसाठी त्याला प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये घेतलं जातं. पण हे काय, पास्ट मध्ये चालू झाले. आता पहा, विराट भारतीय संघाचे नेतृत्व करत आलाय, कधीपासून करत आलाय, अजूनही चालूच आहे. सो इट गोज इन द प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. विराट भारतीय संघाचं नेतृत्व करत आलेलं आहे. मग काय, विराट घेतलं, पुढं हॅज घेतलं, पुढं बीन घेतलं, वर्बला ING लावलं. विराट हॅज बीन लीडिंग द इंडियन टीम. विराट हॅज बीन लीडिंग द इंडियन टीम. विराट भारतीय संघाचे नेतृत्व करत आलेला आहे. पुढे काय एक्झाम्पल आहे, आजी मला पैसे देत आलेली आहे. म्हणजे असं म्हणायचं की मी शाळेत असल्यापासून आजी मला पैसे देत आलेली आहे. ह्याच्यामध्ये एक टाइम पिरियड असतो, तो पण मी सांगणार. 4 वर्षापासून आजी मला पैसे देत आलेली आहे, मी शाळेत होते, मी छोट्यापणापासून आजी मला पैसे देत आलेली आहे, असा सेन्स असतो. मग चला घ्या बरं, आजीला इंग्लिश मध्ये काय बोलतात, टेक ऍट द नंबर 1. पुढे पाहता इथं फॉर्म्युला आहे, हॅज बीन घ्यायचं तुम्हाला, सब्जेक्टच्या नंतर काय घ्यायचं, हॅज बीन घ्यायचं आणि वर्बला काय लावायचं, ING लावायचं. चलो डू इट. आजी मला पैसे देत आली, ग्रँड मदर, टेक ऍट द फर्स्ट अँड इट बिकम्स लाईक ग्रँडमदर हॅज बीन गिव्हिंग मी मनी, किंवा ग्रँडमदर हॅज बीन गिव्हिंग मनी आणि हे टू मी असं पुढे पण टाकू शकतो. बोलताना गिव्हिंग मी मनी पण चालतं, किंवा मग हे टू मी यू कॅन ऍड like that at the last. Grandmother has been giving money to me, किंवा grandmother has been giving me money असं पण चालतं. पुढे, नवरीची आई तासापासून रडत आलेली आहे. नवरीची आई कन्सिडर करा, 1 तासापासून रडत आलेली आहे. मग भूतकाळात एखादी गोष्ट चालू झाली, ते अजून पण चालूच आहे, मग म्हणायचं प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, की कोणीतरी काहीतरी करत आलेले आहे.
नवरीची आई तासापासून रडत आलेली. नवरीची आई काय म्हणायचं, ब्राईड्स मदर. हॅज घ्या, बिन घ्या. रडणे म्हणजे काय, क्राय. क्राय घ्या, त्याला आयएनजी लावा. मग पुढे काय राहिलं बरं, तासापासून. ब्राईड्स मदर हॅज बीन क्राईंग. हे झालं ना, पासून च्या पासून प्रिपोजिशन येते. पासूनला इंग्लिश मध्ये दोन शब्द असतात, हे पहिलं लिहिते. एक तर सिन्स असतं, पहिले तर सिन्स असतात. पासूनला इंग्लिश मध्ये सिन्स बोलतात, आणि अजून एक शब्द असतो कॉल्ड ॲज फॉर. एक तर सिन्स असतं किंवा फॉर असतात. पासूनला इंग्लिश मध्ये सिन्स बोलतात आणि फॉर बोलतात. सिन्स कधी यूज करायचं आणि फॉर कधी यूज करायचं ते मी तुम्हाला सांगते. सिन्स तेव्हा यूज करायचं जेव्हा तुम्ही ऍक्युरेट टाइम बद्दल बोलताय. ते डिफरन्स पण आहे आपल्याकडे पुढे, आय विल लेट यू नो. पण आता सिन्स, आता स्कूलमध्ये एखादी स्कूल असेल तर स्कूल वरती लिहिलेलं असतं, तर मोस्टली इंग्लिश मिडियम स्कूल असेल तर ती स्कूल कधीपासून चालू झाली ते तिथे लिहिलेलं असतं, सिन्स 2001, सिन्स 1996, सिन्स 2014, तिथे लिहिलेलं असतं ऍक्युरेट टाइम सिन्स. ठीक आहे. आता किंवा पुस्तक असतं ना आपलं टेक्स्टबुक. टेक्स्टबुक जेव्हा आपण ओपन करतो तर ते पुस्तक कधी पब्लिश झालेलं आहे किंवा कधी ते बनवलं गेलेलं आहे ते दिलेलं असतं. सिन्स जे काय मग असेल मागच्या 4-5 वर्षाची डेट असते तिथे लिहिलेलं असतं. मग तेव्हा सिन्स वापरतात, ऍक्युरेट टाइम. तुम्हाला हे सांगायचं सकाळ, दुपार, संध्याकाळ, मॉर्निंग, सकाळपासून असं चालू आहे, आई सकाळपासून काम करते, मी सकाळपासून क्लास घेते. सिन्स यूज करायचं मग. आणि फॉर कधी यूज करायचं, जेव्हा पिरियड सांगितलेला असतो, पिरियड ऑफ टाइम. हे 1 तासापासून जेव्हा पिरियड सांगितलेला असतो की किती सेकंदापासून, किती मिनिटांपासून, किती तासांपासून, असं पिरियड जेव्हा सांगितलेला असतो तेव्हा फॉर यूज करायचं. सो ब्राईड्स मदर हॅज बीन क्राईंग फॉर अन आवर. इथं फॉर यूज केलं कारण तास सांगितलंय, टाइम पिरियड फॉर वापरलं. ब्राईड्स मदर हॅज बीन क्राईंग फॉर अन आवर. पुढे, दुकानदार ग्राहकाला वस्तू उधार देत आलेला आहे. एक्झाम्पल काय आहे, दुकानदार ग्राहकाला वस्तू उधार देत आलेला आहे. दिस इज द एक्झाम्पल. आता दुकानदारला इंग्लिश मध्ये काय म्हणणार, शॉपकीपर हॅज बीन. उधार देणे म्हणजे काय, लेंड. लेंडला काय लावा, आयएनजी लावा. शॉपकीपर हॅज बीन लेंडिंग वस्तू, थिंग्स. उधार देणे म्हणजे काय, लेंड. उधार देणे म्हणजे लेंड, घेणे म्हणजे बॉरो. सो द शॉपकीपर हॅज बीन लेंडिंग थिंग्स, वस्तू. कोणाला, ग्राहकाला, टू द कस्टमर. शॉपकीपर हॅज बीन लेंडिंग थिंग्स टू द कस्टमर. दुकानदार ग्राहकाला वस्तू उधार देत आलेला आहे. पुढे, आई लहानपणापासून आपली काळजी करत आलेली आहे. व्हॉट इज द एक्झाम्पल, आई लहानपणापासून आपली काळजी करत आलेली आहे. करा बरं इंग्लिश मध्ये आता. लहानपणापासून, इथं पण सिन्स वापरायचं. पर्टिक्युलर लहानपण सांगितलंय ना, सो सिन्स यूज करणार. हाऊ बिकम्स, कसं वाक्य झालं तयार, आई लहानपणापासून आपली काळजी करत आलेली आहे. इट बिकम्स इन इंग्लिश लाईक, मदर हॅज बीन. मदर हॅज बीन टेकिंग केअर ऑफ अस सिन्स चाइल्डहुड. हे पहा, मदर हॅज बीन, काळजी घेणे म्हणजे टेक केअर. टेकला आयएनजी लावलं, टेकिंग केअर. कोणाची, आपली. टेकिंग केअर ऑफ अस, टेकिंग केअर ऑफ अस, आपली काळजी करणे, टेकिंग केअर ऑफ अस. लहानपणापासून, सिन्स चाइल्डहुड. चाइल्डहुड म्हणजेच काय, लहानपण. लक्षात आलं सगळ्यांच्या. डिड यू एव्हरीबडी अंडरस्टँड हाऊ इट वर्क. सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस बीन प्लस वीएनजी प्लस ऑब्जेक्ट प्लस ऍडव्हर्ब. हॅव कुठेच नाही आलंय हा, तर तुम्हाला माहिती आहे हॅव कधी वापरतात. आय सोबत हॅव, वी, यू, दे असेल तर त्यांच्यासोबत हॅव वापरलं जातं. इज दॅट क्लिअर. दिस इज ऑल अबाउट प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता पुढचं टेन्स पहा, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. कसा वर्क होतो, हाऊ डज इट वर्क. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस वीआयएनजी प्लस ऑब्जेक्ट प्लस ऍडवर्ब.
काय सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस VING प्लस ऑब्जेक्ट प्लस ऍडवर्ब. इथे काय चेंज आहे तर इथं तुम्हाला हॅड वापरायचंय. हॅड काय पास्ट टेन्स हेल्पिंग वर्ब आहे हॅड. मग सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस VING प्लस ऑब्जेक्ट प्लस ऍडवर्ब. कोणीतरी काहीतरी करत आलेलं इथे ऍक्च्युली होता पाहिजे ना. कोणीतरी कोणीतरी काहीतरी करत आलेलं होतं. कोणीतरी काहीतरी करत आलेलं होतं. सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस VING प्लस ऑब्जेक्ट प्लस ऍडवर्ब. कोणीतरी काहीतरी करत आलेलं होतं. पास्ट हे. मग काय पहा आजोबा झोका खेळत आलेले होते. व्हॉट इज द एक्झाम्पल आजोबा झोका खेळत आलेले होते. हॅड यूज करायचं. आजोबा घ्या सगळ्यात स्टार्टिंगला. एक आजोबा ऍट द फर्स्ट. आजोबा मग पुढे हॅड घ्या. पुढे बीन घ्या. वर्ब त्याला ING लावा आणि ऑब्जेक्ट ऍडवर्ब करा बरं ट्राय. एव्हरीवन प्लीज ट्राय. आर यू डन? सी आजोबा झोका खेळत आलेले होते. ग्रँडफादर सगळ्यात स्टार्टिंगला घेतलं ग्रँडफादर पुढे हॅड पुढे बीन आणि जे वर्ब आहे त्याला ING. ग्रँडफादर हॅड बीन खेळणे म्हणजे प्ले प्लेला लावा ING. ग्रँडफादर हॅड बीन प्लेइंग द स्विंग. आजोबा झोका खेळत आलेले होते. ग्रँडफादर हॅड बीन प्लेइंग द स्विंग. सो कोणीतरी काहीतरी करत आलेलं होतं. हे टेन्स स्पीकिंग मध्ये जास्त वापरलं जात नाही. ग्रँडफादर हॅड बीन प्लेइंग द स्विंग. ते उन्हाळ्यात आंबे विकत आलेले होते. ते उन्हाळ्यात आंबे विकत आलेले होते. करा आता यू हॅव द फॉर्म्युला. हॅड बीन घ्यायचं आणि ING लावायचं. प्लीज डू इट. Please try making the sentence, guys. ते उन्हाळ्यात आंबे विकत आलेले होते. दे हॅड बीन विकणे म्हणजे सेल. सेल लावा ING. दे हॅड बीन सेलिंग मँगोज. उन्हाळ्यात इन समर. दे हॅड बीन सेलिंग मँगोज इन समर. ते उन्हाळ्यात आंबे विकत आलेले होते. पोलीस गावामध्ये चौकशी करत आलेले होते. प्लीज ट्राय. यू हॅव फॉर्म्युला. समोर फॉर्म्युला आहे. करा बरं. आर यू डन? The police had been inquiring in the village or investigate म्हणू शकतो. The police had been
एन्क्वायरिंग इन द विलेज. पोलीस गावामध्ये चौकशी करत आलेले होते. पोलीस घेतलं, पुढे हॅड घेतलं, बीन घेतलं, चौकशी करणं म्हणजे एन्क्वायर, त्याला आयएनजी लावलं. गावामध्ये इन द विलेज डन. पुढे जादूगार रस्त्यावर उड्या मारत आलेला होता. डन. कुड यू डू इट? जादूगार रस्त्यावर उड्या मारत आलेला होता. जादूगर म्हणजे काय? मॅजिशियन. जादूगर मीन्स व्हॉट ते? मॅजिशियन. मॅजिशियन हॅड बीन. उड्या मारणे म्हणजे जम्प. जम्पला आयएनजी लावायचं. ऑन द रोड. प्रॅक्टिस करायची. मी तुम्हाला इनफ टाइम देते सगळ्यांना विचार करण्याचा, प्रॅक्टिस करण्याचा, सेंटेन्स बनवण्याचा. सो काही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला लगेच विचारू शकता. सो प्लीज सगळ्यांनी ट्राय करा. मॅजिशियन हॅड बीन जम्पिंग ऑन द रोड. सॉरी. जादूगार म्हणजे काय? मॅजिशियन. हॅड घेतलं, बीन घेतलं. उड्या मारणे वर्ब, त्याला आयएनजी लावलं. रस्त्यावर ऑन द रोड. अजून एक, मुले पतंग उडवत आलेले होते. आपण म्हणू शकतो ना जानेवारी महिन्यामध्ये मुले पतंग उडवत आलेले होते पूर्ण महिनाभर असं. येस, ऑल ऑफ यू, आर यू डन? मुले पतंग उडवत आलेले होते. द फायनल आन्सर शुड बी चिल्ड्रन हॅड बीन फ्लाइंग काइट्स. चिल्ड्रन हॅड बीन फ्लाइंग काइट्स. लक्षात आलं? पास्ट परफेक्ट मध्ये फक्त काय करायचं होतं? हॅड. प्रेझेंट परफेक्ट मध्ये फक्त काय? हॅव हॅज. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस येते. Grandmother had been playing the swing. They had been selling mangoes in summer. Police had been enquiring in the village. Magician had been jumping on the road. Children had been flying kites. Got it? आता पुढे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. व्हॉट इज द टेन्स हिअर? फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस सब्जेक्ट प्लस विल हॅव. आता इथे काय करायचं? विल हॅव ऍड करायचं. एवढं वेळ प्रेझेंट परफेक्ट मध्ये हॅव हॅज यूज केलं, पास्ट मध्ये हॅड यूज केलं, फ्युचर परफेक्ट मध्ये विल हॅव यूज करायचं. सब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस बीन प्लस व्हीएनजी प्लस ऑब्जेक्ट प्लस ऍडवर्ब. याचा अर्थ असतो कोणीतरी काहीतरी करत आलेलं असेल. द मिनिंग इज कोणीतरी काहीतरी करत आलेलं असेल. हिअर आर द एक्झाम्पल. मी 3 तास परीक्षेसाठी अभ्यास करत आलेली असेल. चलो प्लीज ट्राय. फक्त विल हॅव ऍड करायचं, नथिंग एल्स. करा ट्राय सगळ्यांनी. एव्हरीवन डू इट प्लीज.
येस. आर यू डन एव्हरीवन? सी चेक नाव. व्यवस्थित ट्राय करायचं, विचार करायचं, प्रयत्न करायचा. मी 3 तास परीक्षेसाठी अभ्यास करत आलेली असेल. आय विल हॅव बीन स्टडिंग फॉर 3 hours. हे याचं मार्किंग काय असतं? त प्लस ल प्लस असेल. करत आलेली असेल. हे वाक्य आलं की ते फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. हे तर स्पीकिंग मध्ये अजिबात नाही वापरले जात, फक्त ग्रामर मध्ये. आय विल हॅव बीन स्टडिंग 3 तास. ड्युरेशन आलं ना फॉर 3 hours. आय हॅव बीन स्टडिंग फॉर 3 hours. ते कंपनीमध्ये काम करत आलेले असतील. ते कंपनीमध्ये काम करत आलेले असतील. प्लीज ट्राय माय डिअर बडीज. पहिलं सब्जेक्ट घ्यायचं, विल हॅव घ्या, बीन घ्या. विल हॅव बीन कॉमन आणि वर्बला यांचं लावायचं. हे पहा, हे कसं आय घेतलं इथं. पहिले सब्जेक्ट घ्यायचं, विल हॅव बीन कॉमन. पूर्ण विल हॅव बीन आणि जे क्रिया आहे त्याला आयनजी लावायचं. रेस्ट ऑफ द सेंटेन्स झालं ना. ते कंपनीमध्ये काम करत आलेले असतील. व्हॉट शुड बी द आन्सर? हिअर वी गो. दे विल हॅव बीन वर्किंग इन द कंपनी. दे विल हॅव बीन वर्किंग इन द कंपनी. पुढे, तो 1 तास क्रिकेट खेळत आलेला असेल. कम ऑन एव्हरीवन, प्लीज ट्राय. तो 1 तास क्रिकेट खेळत आलेला असेल म्हणजे 1 तासापासून. सो फॉर यूज करायचं की सिन्स यूज करायचं? प्लीज चेक ऑल ऑफ यू. येस, प्लीज ट्राय. तो 1 तास क्रिकेट खेळत आलेला असेल. ही विल हॅव बीन. काय यूज करायचं? ही विल हॅव बीन. खेळणे म्हणजे प्ले, प्ले ला ING लावा. ही विल हॅव बीन प्लेइंग क्रिकेट फॉर अन आवर. आता फॉर का बरं यूज केलं? वाय डिड वी यूज हिअर फॉर? एक तर टाइम पिरियड आलाय 1 तास, फॉर लावलं आणि अन आवर. एक आहे ना, एकला अन बोललेलं इथं. अर आहे ना, आवर. हे अ पासून चालू होतं, त्याच्या आधी अन लावलं जातं. AEIOU यांच्या उच्चारापासून जो शब्द चालू होतो त्याच्या आधी अन लावतात. सो अन, अ म्हणजे एक. सो ही विल हॅव बीन प्लेइंग क्रिकेट फॉर अन आवर. नेक्स्ट वाक्य, आम्ही प्रवास करत आलेले असू. चलो प्लीज ट्राय. व्हेरी सिंपल. आम्ही प्रवास करत आलेले असू. वी विल हॅव बीन ट्रॅव्हलिंग. वी विल हॅव बीन ट्रॅव्हलिंग. मी इंग्रजी शिकवत आलेले असेल. करा ट्राय. मी इंग्रजी शिकवत आलेले असेल. येस एव्हरीबडी. मी इंग्रजी शिकवत आलेले असेल.
येस, मी इंग्रजी शिकवत आलेले असेल. I will have been teaching English. It should be like that. I will have been teaching English. And done. Here we are done with the three tenses. Present perfect continuous, past perfect continuous, future perfect continuous. काय चेंज आहे? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये हॅव हॅज वापरायचं, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये हॅड वापरायचं, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस मध्ये विल हॅव वापरायचं. सगळीकडे बीन येतं आणि सगळीकडे आय एन जी लावलं जातं. ओके, मग प्रेझेंट परफेक्ट कसं ओळखायचं? एंडिंगला करत आलेली आहे असं येतं. पास्ट परफेक्ट मध्ये करत आलेली होती आणि फ्युचर मध्ये करत आलेली असेल असं येतं. आता पहा आपण एक सोबत आय विल शो यू 3 सेंटेन्सेस हिअर. हे पहा, हे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. त प्लस ल प्लस आहे आलं, दिस इज प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. त प्लस ल प्लस होता होती होते आलं पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. त प्लस ल प्लस असेल आलं, दिस इज द फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. चलो करा बरं तीनही वाक्य ट्रान्सलेट. एव्हरीवन कम ऑन. करा तीनही सेंटेन्सेस प्लीज मेक. कॅन यू डू इट ऑर नॉट? चेक. येस, मी सकाळपासून वाचत आलेली आहे. सकाळपासून सिन्स घ्यायचा, सिन्स मॉर्निंग. डे मधले पार्ट सांगायचे असेल ना, मॉर्निंग, आफ्टरनून, इव्हिनिंग, तर सिन्स वापरणार. मी सकाळपासून वाचत आलेली आहे. आय हॅव बीन रीडिंग सिन्स मॉर्निंग. इथे काय घेतलं? हॅव. का? कारण इट इज अ प्रेझेंट टेन्स. आता खालचं वाक्य करायचं असंच. कसं होणार बरं? आता इथं हॅव आलं, खालच्या वाक्यात काय येणार आता? मी सकाळपासून वाचत आलेले होते. फक्त हॅड घ्यायचं. हे जे हॅव आहे ना, हे हॅवच्या ऐवजी फक्त हॅड यूज करणार तुम्ही आता. जसं इथे हॅव आलं का? कारण एंडिंगला आहे आलं होतं. आहे आलं म्हणून इथे हॅव घेतलं. तसं आता इथं मी सकाळपासून वाचत आलेले होते. आय हॅड बीन रीडिंग सिन्स मॉर्निंग. काय येणार? हॅड येणार. आय हॅड बीन रीडिंग सिन्स मॉर्निंग. आय हॅड बीन रीडिंग सिन्स मॉर्निंग. देन इज मी सकाळपासून वाचत आलेले असेल. इथं काय करायचं? आय विल हॅव बीन रीडिंग. इथं आलं विल हॅव, इथं आलं हॅड आणि इथं आलं हॅव. हे आहे, होता आणि असेल असं टेन्स वाईज चेंजेस केले जातात. लक्षात आलं का? Everybody understood it? नेक्स्ट एक्झाम्पल. चलो, ती 1 तासापासून झोपत आलेली आहे. म्हणजे आपण नॉर्मली असं म्हणतो, ती 1 तासापासून झोपलेली आहे असं म्हणतो. पण आता तुम्हाला प्रॉपर ग्रामरच्या भाषेत द्यायचं म्हणलं तर ती 1 तास आधी झोपलेलीच होती ना, आता पण झोपलेलीच आहे. सो हे वाक्य त्याच्यात टाकायचं. मग ती 1 तासापासून झोपत आलेली आहे. चलो प्लीज मेक. ती 1 तासापासून झोपत आलेली आहे. It becomes she has been sleeping for an hour.
शी हॅज बीन, शी सोबत हॅज घेणार आहे तुम्ही. शी हॅज बीन वर्ब, झोपणे म्हणजे स्लीप, स्लीपला ing लावलं आणि 1 तासापासून फॉर अन आवर. 1 तासापासून म्हणजेच काय, फॉर अन आवर. शी हॅज बीन स्लीपिंग फॉर अन आवर. चलो पुढे. ती 1 तासापासून झोपत आलेली होती. नाव इट गोज इन द पास्ट वन, है ना, हे पास्ट मध्ये जातं. सो सेम एक्झाम्पल, फक्त इथे हॅज आलं, इथे ऍड करा. इथे हॅड लिहा फक्त, बाकी डन. इट बिकम्स लाईक शी हॅड बीन स्लीपिंग फॉर अन आवर. ती 1 तासापासून झोपत आलेली होती. शी हॅड बीन स्लीपिंग फॉर अन आवर. आणि पुढे, ती 1 तासापासून झोपत आलेली असेल. हे काय, फ्युचर बद्दल बोललं जातं. भविष्यात म्हणजे ना, ती 1 तासापासून झोपत आलेली असेल असं. भविष्यात पुढे ती 3 वर्ष जॉब करत आलेली असेल. सो असं, भविष्यात मी खूप विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवत आलेले असेल. हे भविष्याबद्दल बोललं जातं. हे इथं भूतकाळाबद्दल बोललं जातं आणि इथं वर्तमान काळाबद्दल, आत्ताच बद्दल बोललं जातं. ती 1 तासापासून झोपत आलेली असेल. तर काय यूज करायचं, विल हॅव बीन. शी विल हॅव बीन स्लीपिंग फॉर अन आवर. शी विल हॅव बीन स्लीपिंग फॉर अन आवर. ती 1 तासापासून झोपत आलेली असेल. लक्षात आलं का सगळ्यांच्या? डिड यू अंडरस्टँड ऑल दीज 3 सेंटेन्सेस? एकदा वाचणार. ती 1 तासापासून झोपत आलेली. शी हॅज बीन स्लीपिंग, शी हॅड बीन स्लीपिंग, शी विल हॅव बीन स्लीपिंग. कोणाला काय डाऊट आहे या 3 टेन्सेस मध्ये? काय विचारायचंय? जसं आता फॉर एक्झाम्पल, हा एक एक्झाम्पल सांगते मी तुम्हाला. कन्सिडर, रिझल्टचा दिवस आहे, हा निकालाचा दिवस आहे. हा तर रिझल्टच्या दिवशी काय होतं, सकाळी सकाळी आपला रिझल्ट येतो. मग रिझल्ट आला की आपण पेढे आणतो. त्या मोमेंटला आपल्या समोर जे जे अवेलेबल असतील त्यांना सगळ्यांना आपण पेढे वाटतो, है ना. सकाळी सकाळी रिझल्ट आला की त्या दिवशी जे जे समोर ऍट दॅट मोमेंट, त्या मोमेंटला जे जे समोर असतील त्यांना आपण पेढे वाटतो. मग लगेच प्रोसेस थांबते कधी, मग काय होतं, पेढे ठेवून देतो. मग परत थोड्या वेळाने कोणीतरी येतं, आपण पेढे देतो. परत थोड्या वेळाने आपण कुठेतरी जातो पेढे द्यायला. परत थोड्या वेळाने, यु नो इट, दिस प्रोसेस कंटिन्यूज, कंटिन्यू राहते. कधी कधी 3-4 दिवसापर्यंत पेढे वाटत बसलेला असतो आपण, है ना. सो हे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये येणार की फॉर एक्झाम्पल तो सकाळपासून पेढे वाटत आलेला आहे. सकाळ झाली, रिझल्ट आला तेव्हापासून जो तो पेढे वाटतोय, आतापर्यंत पेढेच वाटू राहिला. कंटिन्युअसली कंटिन्युअसली पास्ट मध्ये ती क्रिया चालू झाली, ती चालूच आहे अजून. मग प्रेझेंट कंटिन्युअस. आता मग मी असं म्हणू शकते, हे झालं तो निकालाच्या दिवशी, सकाळ सकाळ तो आज सकाळपासून पेढे वाटत आलेला आहे. इंग्लिश मध्ये कसं होणार सांगा बरं. तो सकाळपासून पेढे वाटत आलेला आहे. वाटण्याला डिस्ट्रीब्यूट बोला आणि सांगा मला चॅट बॉक्स मध्ये आन्सर. तो सकाळपासून पेढे वाटत आलेला आहे. तो सकाळपासून पेढे वाटत आलेला आहे. ही हॅज बीन, पहिलं घेणार नाही पा, ही म्हणजे तो, हॅज बीन, वाटणे म्हणजे काय, डिस्ट्रीब्यूट. डिस्ट्रीब्यूटला काय लावायचं, आयएनजी. ही हॅज बीन डिस्ट्रीब्युटिंग काय, पेढे. पेढे म्हणजे काय, स्वीट्स. कधीपासून, सकाळपासून, सिन्स मॉर्निंग. ही हॅज बीन डिस्ट्रीब्युटिंग स्वीट्स सिन्स मॉर्निंग. तो सकाळपासून पेढे वाटत आलेला आहे. ही हॅज बीन डिस्ट्रीब्युटिंग स्वीट्स सिन्स मॉर्निंग. आता पास्ट बद्दल कसं म्हणू शकतो, की जेव्हा माझा निकाल होता ना, म्हणजे तर मी सांगू शकते, जेव्हा माझा 10वीचा निकाल लागला होता, 10वीचा निकाल लागला तेव्हा मी सकाळपासून पेढे वाटत आलेले होते. म्हणजे आपण बोलताना असं म्हणतो की माझा जेव्हा निकाल लागला होता ना, आमचे जेव्हा निकाल लागायचे, सकाळपासून पेढे वाटायचे किंवा वाटत होते. मी सकाळपासून पेढे वाटत होते असं म्हणतो आपण, की जेव्हा माझा निकाल लागला होता ना, मी सकाळपासून पेढे वाटत होते. माझ्या 10वीच्या निकालाच्या दिवशी मी सकाळपासून, निकाल लागल्यापासून मी पेढे वाटत होते. सो असा सेन्स असतो त्याचा, की कोणीतरी भूतकाळात काहीतरी करत आलेलं होतं. मग मी पेढे वाटत आलेले होते असं असेल तर मग काय होणार, मी सकाळपासून पेढे वाटत आलेले होते. मी सकाळपासून पेढे वाटत आलेले होते. मग काय करावं लागेल, हॅड करावं लागेल. लाईक आय हॅड बीन डिस्ट्रीब्युटिंग, मी वाटत आलेले होते काय, तर पेढे, स्वीट्स. आय हॅड बीन डिस्ट्रीब्युटिंग स्वीट्स. कधीपासून, सकाळपासून, सिन्स मॉर्निंग. कधी, निकालाच्या दिवशी, ऑन द डे ऑफ रिझल्ट. निकालाच्या दिवशी म्हणजे ऑन द डे ऑफ रिझल्ट. आणि पुढे ती 1 तासापासून, म्हणजे आता मग हे फ्युचर बद्दल इथं बोललं जातं, की जसं भविष्यात जेव्हा तिचा 10वीचा निकाल लागेल ना, ती सकाळपासून पेढे वाटत असेल, ती सकाळपासून पेढे वाटत बसलेली असेल. आता म्हणून जेव्हा तिचा निकाल लागेल ना, सकाळपासून पेढे वाटत बसलेली असेल. मग शी विल हॅव बीन डिस्ट्रीब्युटिंग स्वीट्स
सिन्स मॉर्निंग. असे हे 3 टेन्सेस. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, हे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. इथे येतं हॅज बीन VING, इथे येतं हॅड बीन VING आणि इथे येतं विल हॅव बीन VING. लक्षात आलं? डिड यू एव्हरीवन अंडरस्टँड? सगळ्यांना समजलंय का? आता ह्यामध्ये आपण एक गोष्ट पाहिली. व्हॉट डिड वी सी हिअर? तर इथे एक प्रिपोजिशन आलं की पासून. ह्याच्यामध्ये पासून येतं मस्त, 1 तासापासून, 4 वर्षापासून, 3 महिन्यांपासून, अशा गोष्टी याच्यामध्ये येतात. मग आता हे सांगते, पासूनला इंग्लिशमध्ये काय बोलतात? एक तर सिन्स बोलतात आणि फॉर बोलतात. द व्हेरी फर्स्ट थिंग, सिन्स कधी वापरलं जातं? when to use since and when to use for, that is something which is actually very important. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सिन्स कधी वापरायचं आणि फॉर कधी वापरायचं. सिन्स आहे ना, पॉइंट ऑफ टाइम दर्शवतं, पॉइंट दाखवतो सिन्स, एक्झॅक्ट पॉइंट. जसं मी म्हणले ना, स्कूल्स असतात, इंग्लिश मिडियमच्या स्कूल्स असतात ना, त्याच्यावरती लिहिलेलं असतं 1976, 1986, 2015. सो तेव्हापासून ते चालू झालेलं. सो एक्झॅक्ट पॉइंट असतो, त्याला सिन्स बोलतात. आता पहा, सिन्स कधी कधी वापरलं जातं. हे पहा, सिन्स मॉर्निंग, सिन्स आफ्टरनून, सिन्स इव्हिनिंग. कालपासून म्हणायचं तर सिन्स यस्टरडे. आता एखादं डेट सांगायचे तुम्हाला, ऍक्युरेट डेट सांगायचे. हिअर वी कॅन सी, इफ यू वॉन्ट टेल द ऍक्युरेट डेट, म्हणजे 15 जानेवारी, 26 जानेवारी, एक्झॅक्ट डेट सांगायची तुम्हाला. जसं माझा बर्थडे 2 जानेवारी, 2 जानेवारी पासून असं सांगायचं, एक्झॅक्ट डेट सांगायची. तर मग तुम्ही यू कॅन यूज सिन्स. हे पाहिजे 1996 पासून, सिन्स 1996. चाइल्डहुड आलं, लहानपण. तर लहानपण, त्याच्या आधी पण सिन्स वापरतात. टाइम सांगायचे तुम्हाला, 9 o'clock, सिन्स नाही, म्हणजे तो 9 वाजल्यापासून टीव्ही पाहतोय. म्हणतो ना, तो दुपारी 2 वाजल्यापासून टीव्ही पाहत बसलेला आहे, आता 5 वाजले टीव्हीच पाहू राहिला. सो सिन्स यूज करणार, अशा ठिकाणी सिन्स वापरले जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर आता पहा, फॉर. फॉर कधी यूज केलं जातं? वेन टू यूज फॉर. फॉर पिरियड ऑफ टाइम दर्शवतो. पॉइंट म्हणजे काय? एक्झॅक्ट पॉइंट. जसं सकाळ, संध्याकाळ, दुपार, काल, इथे पण. फॉर कधी वापरतात? पिरियड ऑफ टाइम साठी. पिरियड म्हणजे कसं? हे पहा, सेकंड. मग 3 सेकंड झाले, 10 सेकंड पासून मी वाट पाहते. आय हॅव बीन वेटिंग फॉर 10 सेकंड्स. मिनिट, मी 10 मिनिटापासून वाट पाहत आलेली आहे. आय हॅव बीन वेटिंग फॉर 10 मिनिट्स. आवर्स, आता आवर्स तर पाहिलं आपण. शी हॅज बीन वेटिंग फॉर अन आवर, ती 1 तासापासून वाट पाहते असेल. डेज सांगायचे तुम्हाला, की 10 दिवस झाले, मी 15 दिवसापासून वाट पाहते. आय हॅव बीन वेटिंग फॉर 15 डेज. मग वीक्स सांगायचे असतील तुम्हाला, की 3 वीक्स पासून, 3 आठवड्यापासून मी वाट पाहते. आय हॅव बीन वेटिंग फॉर 3 वीक्स. मंथ सांगायचे असेल, मी 12 मंथ, और मी 6 मंथ्स पासून वाट पाहते. सो इयर्स सांगायचं असेल, की किती इयर्स, तसं आय हॅव बीन टीचिंग इंग्लिश फॉर 6 इयर्स, मी 6 वर्षांपासून इंग्लिश शिकवते. सो इयर्स सांगायचे तर फॉर वापरतात. सेंचुरी सांगताना सुद्धा फॉर वापरले जातं. दिस इज द डिफरन्स. म्हणजे सिन्स कधी वापरायचं आणि फॉर कधी वापरायचं. तर दोन्हीचा अर्थ काय होतो? पासून. सिन्स म्हणजे पण पासून आणि फॉर म्हणजे सुद्धा पासून. ओके, दिस इज हाऊ इट इज. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस अँड फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस वी हॅव लर्नड इन 1 day ओनली. सगळ्यांना समजलंय? कोणाला काय डाऊट्स, कोणाला काय प्रॉब्लेम, प्लीज आस्क इन द चॅट बॉक्स. आय विल वेट more 2 minutes to clear your doubts.